भार्गव ठोंबरे ऑफिशियल पंच या ठिकाणी इशारा करतात. मॅच ऑन. पहिलं P1चं षटक बाला मसे यांचं आगमन या ठिकाणी. पहिला चेंडू तेजस देशमुख याचा रवी धनावडे याला. पहिला चेंडू फटका फसला होता, पाठीमागे निघालाय फ्लाइंग स्लिप मध्ये. त्या ठिकाणून चेंडू फरार झालाय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली आहे. रवीच्या बाट मधून आलाय चौकाराने झाली आहे सुरुवात. त्यानंतर या स्पर्धेमध्ये अगदी पाणी म्हणजे जीवन आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. व्हाईट बॉल आला. पाणी म्हणजे जीवन आणि ते खऱ्या अर्थानं देण्याचं काम या ठिकाणी आमचे सन्माननीय प्रतीक गजेंद्र दांडेकर यांच्याकडून करण्यात आलं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागणारं पाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. चांगला चेंडू अचूक टप्पा सटीक लाईन मध्ये अगदी वेगानं चेंडू निघून गेला. एसटी रक्षक आपण पाहताय त्या ठिकाणी ऋषी मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं गोलंदाज तेजसला कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. कमी गतीनं पिक करता आला नाहीये. पियुष चेंडू खाली आलाय. त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. अगदी धावत जाऊन हा झेल कॅरी केला. विकेट महत्वाची होती. रवीला अगदी पहिल्या षटकामध्ये परतावं लागतंय. पहिला आद्रा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या स्वामी 11 टीमला. फलंदाज बाद होईल रवी. पुनश्च कमी गतीनं पीक केलं ऑन साईडला. जबरदस्त फटका. पियुष आहे त्या ठिकाणी. थोडस फंबल जरूर झालाय परंतु तोपर्यंत वेगानं दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. काय फिल्डिंग आहे आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहायला गेले तर काऊ कॉर्नर पासून डीप मिड विकेट पर्यंत धावत गेला. चेंडूला अगदी स्टॉप केलं. त्यानंतर मात्र 2 धावा टीमसाठी वाचवल्या. 2 धाब्यानं धावफलक आपण इथून पाहताय. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच. आजच्या दिवसातील पहिली मॅच 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग या ठिकाणी संपवायची. फटका फसला हवेमध्ये. पुनश्च पियुष आलाय चेंडू खाली. त्यानं पकडलाय या स्पर्धेतील दुसरा झेल आणि दुसरी विकेट. टीमचा कॅप्टन हास टू द डिपार्ट. नाराज आहे स्वतःवरती. विकेट महत्वाची होती कॅप्टनला. इथून कॅप्टन इनिंग मैदानामध्ये साकारायची होती. टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट उभं करायचं. अशा वेळी कॅप्टनची विकेट फार महत्वपूर्ण असते. तिथे कॅप्टनने केली आहे चुकी. तो झालाय बाद. बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे पहिल्या षटकामध्ये.
अव्वंतरची धाव पहिल्या चेंडूवरती आपण पाहताय. धावफलक जाऊन पोहोचलाय. 8 धाबा 2 बाद 8 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना या ठिकाणी स्वामी 11 या टीमची कमी गतीनं अगदी आपण पाहतोय हा चेंडू डिलिव्हर्ड केला होता. त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. सुहानचा ताना मिळाली 1 धाव. एका धाबेनं धावफलक आपण पाहताय 9 आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वैभव. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल पियुषच्या विरोधामध्ये तो बॅटिंग करताना. टीमचा कॅप्टन आहे पियुष. फार चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. गतवर्षी देखील आपण पाहताय टीमला अगदी मेगा फायनल पर्यंत घेऊन गेला होता. यावेळी कमी गतीनं स्लोवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस करत असताना व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करत असताना पियुष आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. पहिलं षटक अगदी पाहताय आपण तेजसनं हाताळलं होतं. त्यानं धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 7. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आली 1. एकंदरीत संघाची धावसंख्या 2 आलाय. एक वाईट देखील आलाय. फुलर लेनचा चेंडू यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यावरती अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक 10. ऑन साइडला फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. तेजस थान पकडली. आणखीन एक झेल. तिसरा हादरा मिळतोय स्वामी 11 टीमला. बॅकफूट वरती पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये विकेटची पडझड पाहायला मिळते. आता गरज होती का मोठ्या फटक्यांची, कारण की अगदी सलामीची जोड साखली माघारी परतली आहे. अतुल देखील टीमचा कॅप्टन या ठिकाणी माघारी परतलाय. अशा वेळी जोखीम उचलणं खऱ्या अर्थानं कितपत योग्य होतं आपल्या टीमसाठी ह्या देखील प्रश्न आहे. इथून थोडंसं सेन्सिबल क्रिकेट संयम दाखवणं देखील गरजेचं होतं. सिंगल डबल पार्टनरशिपची गरज होती टीमला. या सर्व गोष्टींचा मेळ जुळवून मात्र मैदानावरती तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. प्रत्येक वेळी मैदानामध्ये आक्रमण हा तुमचा बचाव नाहीये, तर संयम देखील तुमचा बचाव राहिला जातो. तुम्हाला धावसंख्येचं टार्गेट सेट करायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आता मैदानामध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे. पार्टनरशिप होणं. कमी गतीनं हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून चेंडू अगदी सेफ लँडिंग होताना 1 धाव. 11 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं खोद धाबा 11 ही टीम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. फिल्डिंग करत असताना अगदी आपण पाहायला गेलो आणखीन एक चांगला चेंडू. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 11. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 5 षटकांची मॅच आहे. आपल्याकडे 25 मिनिटांचा अवधी आहे. 4 षटकं तुम्हाला अगदी जर पाहायला गेले ना तर 20 मिनिटांमध्ये इथे समाप्त करायची आहेत. 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं समाप्त झाली नाही तर मात्र 5व्या षटकामध्ये तुमचा अतिरिक्त फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. याची दोन्ही टीमच्या कर्णधारांनी तर नव्हे तर आजच्या लॉट्स मध्ये खेळणाऱ्या 4ही टीमच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची. हा आणखीन एक विकेट 3ऱ्या ओव्हर मध्ये आलाय. ऋषी मोरेने पकडली आहे झेल. हा आणखीन एक विकेट आली आहे. तेजस आलाय दुसरं स्पेअर हाताळण्यासाठी 3ऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे.
विकेटची पडझड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. रवी बाद झाला, त्यानंतर मात्र विकेट आणि विकेट आपल्याला पाहायला मिळाली. रवीचं मैदानावरती असणं फार गरजेचं होतं. त्यानंतर टीमचा कॅप्टनला आपली विकेट टिकवून ठेवणं फार गरजेचं होतं. टीम खऱ्या अर्थानं आता अडचणीमध्ये सापडली आहे. आता इथून असा कोणता फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल आणि तो अडचणीच्या कालामध्ये आपल्या टीमला इथून मात्र सावरेल. एक संकटमोचक म्हणून पारी कोणता फलंदाज खेळेल याच्याकडे देखील लक्ष लागून राहिलं संपूर्ण टीमचं. आता इथून जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे, कारण की 5 षटकांची मॅच म्हणजे किमान 40+ धावा तरी तुम्हाला जमवाव्या लागतील. त्याच्याकडे आता इथून लक्ष द्यावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्वामी 11 टीम बॅटिंग करते. अबे फ्रॉम द बॉडी हा चेंडू डिलिव्हर करायचा होता, परंतु पंच इथे आम्हाला दर्शवतात. DK सर सांगतायत हा व्हाईट बॉल आलाय. अवांतरची धाव आली आहे. धावा जाऊन पोहोचल्यात 12. इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही गोलंदाजाचे. जबरदस्त गोलंदाजी अटॅक, अगदी समोरच्या टीमला डॉमिनेट करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी आपण पाहताय. ऑन साईडला हा फटका देखील चांगला आहे. अगदी लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी पियुष पाहायला मिळाला. टीमचा कॅप्टन फार चांगली कामगिरी करतो. खऱ्या अर्थानं पियुषने पहिले 2 झेल पकडले, त्यानंतर मात्र अगदी पाहायला गेले तर गोलंदाजीसाठी देखील गेला. गोलंदाजी देखील अप्रतिम त्याची राहिली आहे. फिल्डिंग मध्ये सातत्यानं चांगलं काम केलं आहे. आपण पाहताय खोत दाबा 11 या टीमनं, या टीमचे पुरस्कर्ते आमचे मिथिलजी खोत या ठिकाणी ते असतील तर त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती याचं आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहताय स्वामी 11चे पुरस्कर्ते सन्मान्य आमचे समीरजी चव्हाण, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. या टीमचे कॅप्टन अतुल धनवटे आपण पाहताय. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन पियुष धनवे. कमी गतीनं चेंज ऑफ पेस अपील करण्याचा प्रयत्न, अपील तंत्राचा वापर जरूर केला जातोय प्रत्येक चेंडूवरती, परंतु पंच आमचे तटस्थ आहेत, कोणताही निर्णय देत नाहीये. म्हणजे हा डॉट बॉल. या ठिकाणी खोत धाब्याचे संघ मालक आमचे मिथिलजी खोत या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्षमय स्वागत. दहिवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्या मध्ये त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज संघ उभारण्यात आला. या संघाचे नेतृत्व अगदी आपण पाहता यंगस्टरकडे त्यांनी सोपवलंय. पियुष धनवे यांच्याकडे, बाळा धनवे यांचं सुपुत्र. धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 13. मिथिलजी खोत या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सहर्षमय स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण सातत्यानं चर्चा केली जाते ना की जेवढं महत्व या प्रीमियर लीग मध्ये खेळाडूंना आहे ना, तेवढाच महत्व या पुरस्कर्त्यांचा देखील आहे. त्यांनी जर का संघ उभारले नाही ना, तर मात्र ही स्पर्धा देखील होणं अशक्य आहे. त्यांचं खास करून या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती. काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहिला. कालच्या दिवसामध्ये सन्माननीय आमचे ॲडव्होकेट संकेतदादा बासे, दिनेशदादा कडू, त्यानंतर बरेचसे मान्यवर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी थाटामाटामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न होताना पाहितला. जबरदस्त आयोजन दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं. ऋषी आलाय गोलंदाजीसाठी. त्याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे समीर यांच्या बॅट मधून आलाय. हा पहिला आत्मविश्वास वाढवणारा आणि नवसंजीवनी निर्माण करणारा चौकार. मोरे स्वतः टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय समीर चव्हाण आपल्याला मैदानामध्ये आता चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. त्यांना माहिती आहे संघ अडचणीमध्ये, आता अडचणीमधून मलाच संघाला सावरायचं आहे.
त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. धावफलक आपण पाहताय 18. पुनश्च ऑन ड्राईव्ह समोर टॉस केलाय चेंडूला. एक धाव कंप्लीट झाले. वैभवच्या बॅटमधून एक धाव आली आहे. सेन्सिबल क्रिकेट आता मैदानामध्ये चालू आहे. धावफलक पुढे न्यायचं आहे. सर्व काही आता जबाबदारी वाढली गेली आहे. अगदी आपण पाहताय 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती वैभव आणि समीर चव्हाण यांच्यावरती ऋषी मोरे पुनश्च एकदा. आकुटापाचा चेंडू त्याला टॉस करत असताना पाठीमागे आलाय. स्टॉप केलं जात आहे फ्लाइंग स्लिप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा फलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण वेलेमध्ये खऱ्या अर्थानं चालली आहे फिल्डिंग करणारी टीम. वेलेचं अगदी भान ठेवून मैदानामध्ये चांगली गोलंदाजी साकारत असताना कोणतंही विदाऊट टाइमपास मात्र मैदानामध्ये खेळ करतायत. डायरेक्ट हिट झाली असती ना तर कदाचित काम इथे तमाम देखील झालं असतं. 22 धावा फलकावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली बॅटिंग करत असताना माऊली स्वामी 11 आपल्याला टीम पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग करत असताना आता मात्र चांगली धावसंख्याकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळाली. यावेळी थोडा कमी गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ दी हँड, स्लोवर पद्धतीचा चेंडू. पंच सांगतात षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. पाणी. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहताय धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 22. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. एक षटकामध्ये अजून तुम्हाला इथून टार्गेट सेट करावं लागेल. या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या ना तर मात्र सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी अगदी पाहताय ना आपण बॅटिंग करण्यासाठी खोद धाबा 11 टीम येईल मैदानामध्ये, त्यांच्या अगेन्स्ट तुमचे गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करू शकतात. त्यांच्याकडे धावा असतील बचाव करण्यासाठी, परंतु या षटकामध्ये धावा तुम्हाला बनवणं फार गरजेचं राहील. या मैदानाचं एक वैशिष्ट्य राहिलंय, सकाळच्या सत्रामध्ये धावा थोड्या कमी येतात. गोलंदाजांना पोषक ठरणारा हे मैदान सकाळच्या सत्रामध्ये आपण सातत्यानं पाहितलं. आता करायचंय का? आता करायचंय कोणाचं? संघ मालकाचं करायचं का असं संघ मालक म्हणून करायचं? गोलंदाजीसाठी समोर आपण पाहत आहे टीमचे ओनर समीर चव्हाण. फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा द्यायची होती, परंतु अगदी बॅट पासून दूरवर चेंडू निघून गेला. पंच सांगतात डीके सर व्हाईट बॉल आहे. अवंतरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खराब चेंडू डिलिव्हर केला रोशननं. एक धाव फलकावरती पाहायला मिळेल. 23 धावा फलकावरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका इथून पाहत असेल बॅटिंग करणारी स्वामी 11 टीम. आणखीन एक व्हाईट बॉल. 24 धावा फलकावरती. 4 षटक समाप्त झालेत. 24 धावा म्हणजे बॉल टू रन आता इक्वेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहतो लॉंग ऑफ मध्ये हा फटका सजवला. त्या ठिकाणी ऋषी मोरे आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाब्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. एका धाबेनं जर इतर पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचले 25. चांगलं क्रिकेट, खऱ्या अर्थानं समजदारीचं क्रिकेट मैदानावरती चालू आहे. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून त्यांना देखील माहिती आहे धावा बनवणं फार गरजेचं आहे. टार्गेट सेट करायचंय. सकाळचं सत्र आहेत, किमान 30+ धावा झाल्या तरी या धावांचा बचाव करत असताना आमच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत हे त्यांना देखील माहिती आहे. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग आता समजदारीची मैदानामध्ये चालू आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. 26 धावा फलकावरती. रोशन आपण पाहताय थोडस निराशजनक कामगिरी करतोय, कारण की जर आपण पाहायला गेलो ना तर ज्या प्रकारे तेजसनं 2 स्पेल हाताळले, पियुषने 1 स्पेल हाताळला, त्यानंतर ऋषीने 1 स्पेल हाताळला. चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु आता रोशन थोडेसे खराब चेंडू इथे डिलिव्हर करते. राऊंड विकेटने आलाय. हा देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. फेकी थोडीशी वाईड आहे, परंतु फायदा होणार नाहीये. बाकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथून पाहायला मिळते. सिंगल डबलला
प्राधान्य दिलं जातं, थोडंसं संयम दाखवलं जाते, परंतु आता संयमाची गरज नाही आहे, तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. टॉपेज लागले, पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक, या ठिकाणी पडलेत. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी वैभव निघालाय. तिसरी धाव मिळेल का? डायरेक्ट हिट झाली आहे. तेजसनं डायरेक्ट हिट केली. फलंदाज इथून बाद झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेनं धाव फलक आपण पाहताय. 29 धावा धाव फलकावरती. फटका चांगला होता, टॉपिच लागली होती, पाठीमागे गेला होता. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या, परंतु तिसरी धाव वैभवला स्ट्राईक हवी होती, त्याने आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. विकेट इथे सॅक्रिफाईस झाली आहे. टीमचे ओनर आपण पाहतोय समीर चव्हाण मैदानाच्या बाहेर येत आहेत. आता मात्र उर्वरित चेंडू इथून बाकी आहेत. 3 चेंडू. 3 चेंडूंमध्ये आता एखादा मोठा फटका येईल का वैभवच्या बाट मधून, कारण की स्ट्राईक त्याने आपल्याकडे ठेवली आहे. हा देखील फटका इथे मात्र क्षेत्ररक्षकाला थोडासा बीट करत आहे. या देखील चेंडूवरती 2 धावा आपल्याला निश्चित पाहायला मिळतील. चांगली चांगली समजदारी दाखवली जाते मैदानावरती. धाबांची गरज आहे, धाबासाठी धावा धाव मैदानामध्ये चालू आहे. वैभव आणि त्याच्या साथीला आता आपण पाहताय राहुल. धावफलक आपण पाहताय 31 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला हा देखील फटका अलॉंग दी कार्पेट. मोठा चेस आहे फिल्डरसाठी. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी निघाले. दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट. 33 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. 5 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 33. टार्गेट असेल ते 34 या धावसंख्येचं. खोत दाबा 11 या टीम समोर 34 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला 34चं टार्गेट आहे. लगेच खोत दाबा 11 टीम आपण मैदानाच्या बाहेर या, आणि स्वामी 11 टीम आपण मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचंय. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. संस्कार एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विपक्षामध्ये 40-40 वॉरियर्स. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. संस्कार एंटरप्राइजेस आणि 40-40 वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये चला मिथिल खोत साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संस्कार एंटरप्राइजेस आणि 40-40 वॉरियर्स या दोन टीम दरम्यान आपण टॉस करायचा आहे. सन्माननीय आमचे मिथिलजी खोत साहेबांना विनंती करेन परगदाकडे बघ. दोन्ही टीम दरम्यान आपण टॉस करा. 34चं टार्गेट.
बघा आमचे केतनजी बामणे या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे बाला मसे सांगतायत की त्यांना वाकलनचे केतन मात्रे असं टोपण नाव आहे. विराट कोहली किती नावांनी संबोधलं जातं या खेळाडूला. आज त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. विराट कोहली की केतन मात्रे आता आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्राला होतीये सुरुवात. 34चं टार्गेट. टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ऋषी तेजस देशमुख आणि त्याच्या साथीनं पियुष धनवे ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळतीये. सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल पियुष. नॉन स्ट्राइक एंड वरती तेजस. पहिलं षटक घेऊन आला टीमचा कॅप्टन आपण पाहताय अतुल धनवटे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढाई आपल्याला आता पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. आता इथून 34 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिलं षटकाची जबाबदारी कॅप्टननी घेतली आहे. मध्ये म्हणजे अगदी जबाबदारीनं हे षटक त्याला हाताळायचं आहे. इथून कॅप्टनची इनिंग वरती फार डिपेंड असणार आहे. कॅप्टन कशा प्रकारे आता मात्र खेळ करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. पहिला चेंडू व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू ब्लॅक स्क्रीन वरती. रवीनं चुकी केली. चेंडू चालाय फरार. सीमा पार. चौकार. चौकार आलाय पहिल्याच चेंडूवरती आपण पाहताय. यावेळी आणखीन एक चांगला फटका ऑन साईडला. यावेळी लॉंग ऑन मध्ये सुहान आहे त्या ठिकाणी. त्यानं चुकी केली नाहीये. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळतो. चांगला खऱ्या अर्थाने चेंडू डिलिव्हर्ड केले होते. दोन्ही फुलर लेनचे चेंडू होते. त्यांना खोदून काढण्याचा प्रयत्न पियुषच्या माध्यमातून जरूर झाला. पहिल्या चेंडूवरती देखील पाहायला गेलं ना तर चेंडू स्टॉप झाला असता परंतु पायाचा त्या ठिकाणी उपयोग केला. अगदी चौकार आला. त्यानंतर एक सिंगल धाव पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती. पाठलाग करायचे 34चा. चांगली गोलंदाजी अतुल धनवटे यांची आपण सातत्यानं पाहितले. टीमचे कॅप्टन आहेत. कमी गतीने टाकला होता. एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. तेजस देशमुखचा ब्रँड मैदानामध्ये दाखवत असताना आलाय चौकार. बाटची कडा एसटी रक्षकाने पकडली आहे. झेल पहिली विकेट आली आहे. तेजसने एक चौकार मारत चुकी केली आहे. बाटला अगदी पडल्यानंतर चेंडू अंगावरती आला. बाटला स्पर्श झाला. एसटी रक्षकाने काम तमाम केलंय. पहिली विकेट आली आहे. वेस्ट साइड नो +1 फुलटॉस बॉल होता. ओके चेक केलं जाईल यावेळी बेस्ट साईट आहे की नाही. विमरचा हा डिसिजन ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून आता चेक केलं जाईल. आमच्या टेक्निकल रूम मध्ये आपण पाहताय प्रथमेशजी परब
या ठिकाणी चेक करतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये बालादादा धनवे आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. अगदी चेक केलं जात आहे. ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड झाला त्यावेळी कमरेच्या वरती होता की नाही. नो बॉल. 11 धावा धावफलकावरती. 9+1 आली. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना पाहायला मिळते आपल्याला खोत 11 टीम. हा देखील फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर मधून चेंडू चाललाय सीमा पार. हा आलाय पियुषच्या बाट मधून. आणखीन एक चौकार. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली आहे झेल. हा आणखीन एक विकेट. कॅप्टन बाद. कॅप्टनची विकेट. चुकी केली आहे. तोपर्यंत आपण पाहतोय दोन्ही फलंदाज इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट करतील. हा झेल नाही तर ही मॅच होती. पकडणं गरजेचं होतं. हा झेल जर का कॅरी झाला असताना तर मात्र ही मॅच देखील इथून फसली असती. परंतु हा झेल या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सोडलाय. त्या ठिकाणी वैभवनं बॅटिंग पॉवर प्ले मध्ये हा फटका फसला होता ऋषिकेश मोरेचा. त्याला मिळालंय जीवदान. यावेळी अगदी फाईन केलेत. चेंडू चाललाय डीप मधनं. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतात. फिल्डिंग करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पुनश्च 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. 19 धावा धावफलकावरती. येणारे आता इथून चेंडू शिल्लक आहेत 22. बनवायचे 15 धावा. ऋषिकेश मोरेची विकेट फार महत्वपूर्ण होती. जी झेल नाही तर मार सोडली की काय असंच आता मैदानामध्ये चित्र पाहायला मिळतंय. फुलटॉस बॉल स्वीप करायचा होता. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच अगदी तटस्थ आहेत. ते दर्शवतायत की अगदी लेग स्टंप मिस करताय. नॉट आउट. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय.
चांगली गोलंदाजी सुहान उबालीची आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती विकेट जर आली असती तर कदाचित वेगळं देखील काही पाहायला मिळालं असतं, परंतु ती झेल सुटल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेच दुहेरी धाव देखील आली. 2 त्यानंतर डॉट बॉल आपण पाहताय. आमचे दैवली गावचे प्रकाशजी बामणे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय दीपांकर सालवे साहेब देखील साळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान आज षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 25, बनवायचे आहेत आता त्या 9 धावा. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल, परंतु धाबा आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. धावफलक आपण पाहते जाऊन पोहोचलाय 25. येणारे 18 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. 18 बॉल मध्ये 9 धावा इथून बनवायच्या आहेत खोत 11 टीमला. अठरा बॉल आणि 19 धाव. 18 बॉल आणि 9 धावसंख्येची इथून गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती यश आहे, नॉन स्ट्रायक एंड वरती ऋषी मोरे आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये आपल्या खात्यातील दुसरं स्पेल घेऊन आला आहे टीमचा कॅप्टन अतुल धनवटे आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ घेतला जातोय. टीम स्वामी 11 आपल्याकडनं भरपूर वेळ घेतला जातोय, थोडस स्पीडअप करा. आउटसाइड दी लेग स्टंप पंच सांगतात व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरची धाव आपल्याला पाहायला मिळते, धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. या व्हाईट बॉल ना धावफलक जाऊन पोहोचलाय 26 धावा. समीकरण आता इथून पाहायला मिळत आहे 18 बॉल आणि आणखीन एक व्हाईट बॉल. 18 बॉल आणि आता 7चं समीकरण उरलंय. 2 धावा पुनश्च मायनस होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला पिकअप शॉट, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
त्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. पहिली मॅच जिंकली आहे ती खोत 11 या टीमनं.